आज आपण करंज्या करणार आहोत। त्यासाठी मैदा घेतला आहे थोडासा, थोडंसंच मीठ टाकायचं, बेसन पीठ 1 चमचा टाकलं आहे, छान मिक्स करून घ्यायचं। बेसन पीठ आणि मैदा एकत्र करून टाकायचं व छान, परत त्याला असं हे करायचं, त्यात तुपाचे थोडंसं मोहन टाकायचं, पण टाकून मळून घ्यायचं। हे पीठ मळून झालेलं आहे। आता हे असंच ठेवूया। आपण आता भाकरी तयार करून घेऊया। 2 वाट्या खोबरं हे आपण किसून घेतलेले आहे आणि ते भाजून घ्यायचं। कारण भाकरी खराब होत नाही आणि भाकरीचा वास पण येत नाही। जास्त पण नाही भाजायचं। खोबरं आता भाजून झाले, ते काढून घेऊया। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार खसखस टाकू शकता। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नका टाकू। खसखस भाजून झालेली आहे, ती तडतड करायला लागली की काढून घ्यायची। याच्यात तूप टाकून घ्यायचं। 1 वाटी रवा घेतलेला आहे। तूप छान असा भाजून घ्यायचा, जास्त लाल पण नाही होऊन द्यायचा। रवा भाजून झालेला आहे। रवा आणि खोबरं थंड करून घ्यायचं। रवा थंड झालेला आहे, खोबऱ्यामध्येच टाकून घ्यायचा। खसखस पण भाजून आपण त्याच्यातच टाकलेली। 1.5 वाटी आपण पिठी साखर टाकून घ्यायची। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। विलायचीची पावडर, चारोळी पण टाकून घ्यायची, मनुके टाकून घ्यायचे। हे सगळं एकत्र करून घ्यायचं असं। भाकूर तयार झालेला आहे। आता आपण करंज्या करून घ्यायला घेऊ। पीठ पटत असं मळू घ्यायचं। असं एक गोळा करावा, थोडासा मैदा टाकायचा आणि शिवून घ्यायचा। अशी सारखी लाटून घ्यायची पातळ। लाटून झालेली ही मी लाकडाचा साचा घेतलेला आहे। तुम्ही प्लॅस्टिकचा पण घेऊ शकता, तुमच्याकडे असेल तो। याच्यावर अशी पुरी ठेवायची, याच्यामध्ये असा 1 चमचा टाकायचा, असं दाबायचं आणि हे वरतं काढून टाकायचं। पहा, आपली करंजी तयार झालेली। करंज्या ह्या तयार झालेल्या आता तळून घेऊया। तेल तापलेलं आहे, त्याच्यात
एक एक सोडून घ्यायची. खालची बाजू वरती करायची अशी. सगळ्या करंज्या अशा पलटून घ्यायच्या. छान अशा तळून घ्यायच्या अशा. चांगल्या तळल्या की खायला पण अशा खरपूस लागतात आणि एक खायची तर आपण 2 खातात. टेस्ट छान झाल्यानंतर. करंज्या तळून झालेल्या आहेत, आता काढून घेऊया. करंजी तयार झालेली. तुम्ही नक्की करून पहा. आवडल्यास शेअर लाईक करायला विसरू नका.